आणि आज माझ्या मम्माचा बर्थडे आहे, तर आम्ही कुठे आणि तू कुठे सेलिब्रेट करते मम्माचा बर्थडे? इंडियात. कुठे आलाय तू? इंडिया. हो, इंडियामध्ये आलाय. वाव. सो बाय बाय. माझ्या प्री बर्थडे सेलिब्रेशनसाठी, जे की माझ्यासाठी सरप्राईज होतं, आम्ही आलो होतो या छानशा पॉईंटवर. हा पॉईंट आय थिंक हा कॅफे आहे जे पवना लेकवर आहे आणि खूप सुंदर आहे. व्ह्यू खूपच छान आहे. तुम्ही पुण्यात असाल तर नक्की याला व्हिजिट करा. बघा ते किती मस्त केक त्यांनी आणली होती माझ्यासाठी. पिंक रोजेस होते आणि फालुदा फ्लेवरची केक होती. केक वॉज टू गुड आणि खूप मस्त होती. अशा फ्लेवर्स यार कॅनडात खायला नाही मिळत. तिकडे चॉकलेट आणि हे फक्त बेसिकच असतात. मग मस्त सनसेट होत असताना आम्ही केक कटिंग केली आणि माझ्या मुलाला खूप मजा येत होती. व्ह्यू अप्रतिम आहे. पण तुम्हाला एक सांगू का, सर्विस एकदम वर्स्ट आहे. आम्हाला पेपर नॅपकिन्स म्हणा, प्लेट्स म्हणा, आम्ही स्वतः जाऊन सगळ्या त्या कॅफेतून आणल्या. त्या कोणी सर्व करत नव्हतं आणि त्यांचं ऑर्डर्स इतक्या ऑलरेडी फुल होत्या की दे वर नॉट रेडी टू टेक ऑर्डर्स आणि खूप जास्त वेट टाईम होता. सो इकडे या तुम्ही, व्ह्यू एन्जॉय करा आणि खूप सारे फोटो बूथ्स केले. हे आमचे फ्रेंड्स आहे. यांना तुम्ही माझ्या कॅनडाच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल. हे आमचे कॅनडाचे फ्रेंड्स आहे आणि तेव्हा आमची भेट नाही झाली जेव्हा आम्ही इथून कॅनडातून इंडियात आलो. सो आम्ही इंडियात आल्यावर मस्त भेटलो, मजा केली आणि खूप छान वाटलं. दिस वॉज सरप्राईज बर्थडे पार्टी फॉर मी. मला याच्याबद्दल काही माहीत नव्हतं. मला इकडे आल्यावर हे सगळं कळलं आणि हे सगळं प्लॅनिंग माझ्या हजबंडने आणि आमच्या फ्रेंडने केलं होते. सो थँक्यू सो मच फॉर दिस लवली सरप्राईज गाईज. मग इकडे तर काही खायला मिळालं नाही. सो आम्ही एका रेस्टॉरंटला गेलो. ते रेस्टॉरंट पण खूप मस्त आहे. पण ॲज युजल वीकेंड असल्यामुळे वेटिंग होतं आणि तिथे मस्त रात्री डिनर केला. आणि येस, मी असं ऐकलं की या रेस्टॉरंटचं इटालियन खूप फेमस आहे. तो नेक्स्ट टाइम आपण या रेस्टॉरंटचं इटालियन ट्राय करूया. आज मी आली आहे परत माझ्या बर्थडेच्या फॅमिली डिनरसाठी एका हॉटेलमध्ये आणि खूप मस्त ॲम्बियन्स आहे. तुम्ही ॲम्बियन्स नक्की चेक करा माझ्या व्हिडिओमध्ये. आणि येस, इंडियामध्ये ही मजा आहे. मस्त असं मोकळं बसता येतं आणि ॲम्बियन्स खूप छान असं हॉटेलचा. काही प्लस पॉईंट आहे, काही मायनस पॉईंट आहे, नाही का. सो तुम्ही पण बघा की माझा हा बर्थडे इंडियाचा कसा सेलिब्रेट होतो. बघा या हॉटेलचा ॲम्बियन्स प्रचंड मोठं हॉटेल आहे. आय थिंक इथे स्टेसाठी पण आहे. हे इथे AC आहे आणि बाहेर जे आम्ही जिथे बसलो होतो ते होतं पूल साईड डाईन. तो खूपच मस्त आहे. किड्सचा प्ले एरिया आहे. हे रेस्टॉरंट मला सजेस्ट केलं होतं माझ्या सिस्टर इन लॉनी, कारण की तिला भरपूर माहिती आहे इकडचं आणि आम्हाला काही आयडियाच नव्हती कुठलं रेस्टॉरंट चांगलं आहे किंवा काय. आणि आय विल रिकमेंड, तुम्हाला हायली रिकमेंड करा की तुमचं काही सेलिब्रेशन असेल किंवा काही नॉर्मली जरी जायचं असेल तरी तुम्ही या रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा. इट्स वर्थ. सगळे फॅमिली मेंबर्स जमले आणि खूप गप्पागोष्टी सुरू होत्या. इतके टॉपिक निघाले, खूप मजा येत होती. बरेच वर्षानंतर मी माझा बर्थडे फॅमिलीसोबत सेलिब्रेट करत होती. सो सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. मग जेवण आलं, मस्त खाल्लं, सगळ्यांनी एन्जॉय केलं, गप्पा मारल्या, केक कटिंग केलं. आणि केक कटिंगमध्ये ही जी केक होती याची फ्लेवर पण एकदम युनिक होती. गुलकंद फ्लेवरची केक होती. असे फ्लेवर मी तेच तुम्हाला सांगितलं की तिकडे मिळत नाही. सो आम्हाला खूप छान वाटलं आणि सगळ्यांना केक खूप आवडली. आणि त्यानंतर पुढे बघा तुम्ही, मला एका वेगळ्याच ह्यानी बड्डे विश केला आहे फॅमिली मेंबर्सनी. त्यांनी मला खूप छान वाटलं. सो ऐका तुम्ही पुढे.
मग असा टाईमपास केला, बाहेर खूप सारे फोटोज काढले आणि सगळे निघाले आपापल्या घरी जायला. आज माझं फॅमिली डिनर होता, म्हणजे बड्डेचं सेलिब्रेशन विथ फॅमिली आणि खूप मजा आली. खूप वर्ष असं बड्डे सेलिब्रेट केला मोकळा. नाही तर माझ्या बड्डेला नेहमी स्नो आणि थंडी असते. तुम्ही माझा मागचा बड्डेचा व्लॉग नसेल बघितला तर मी लिंक देईल, नक्की बघा. आणि आता मेन डे जो आहे बड्डेचा तो मी कसा सेलिब्रेट करते, सो स्टे ट्यून पुढच्या व्हिडिओसाठी. बड्डेच्या दिवशी माझे इनलॉज आमच्याकडे आले होते आणि आम्ही त्यांना लंचसाठी सुखकर्ता डायनिंग हॉलमध्ये आलो होतो. इकडची थाळी आमरस थाळी खूप फेमस आहे असं मी ऐकलं होतं. सो चला तुम्हाला दाखवते की ती आमरस थाळी अनलिमिटेड किती मोठी आहे आणि त्याच्या किती किती भाज्या होत्या. आणि मी खरं सांगू इतकं अनलिमिटेड खाणं होत नाही, बट इट्स गुड, यू कॅन डेफिनेटली गो फॉर इट. एवढं टेस्टी जेवण झाल्यावर आणि बाहेर चांगलंच ऊन होतं, मग गेलो घरी आणि केला मस्तपैकी आराम. इव्हनिंगला आम्ही म्हणजे मी, माझा हस्बंड, मुलगा फिओले कॅफेला गेलो होतो आणि खूप सुंदर कॅफे आहे. हे कॅफेचं लोकेशन हवं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्की याचं लोकेशन देईल. आणि इतकं 2 दिवस हेवी खाल्ल्यानंतर आम्ही फक्त पास्ता घेतला आणि येस असा माझा इंडियातला बड्डे सेलिब्रेट झाला. आणि एंडमध्ये माझे या फिओले कॅफेमधले फोटो बघायला विसरू नका. आणि असे छान छान व्हिडिओ बघायला काय करायचं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया एका पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.